व्यवसाय करताय, कस्टमर हवेत, तर मग जॉईन करा झिरोचे स्टार्टअप ग्रुप. नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी. स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरोचे स्टार्टअप ग्रुप. अधिक माहितीसाठी संपर्क 8857077711. नमस्कार. 6 डिसेंबर 2024 अर्थात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेबांचा 68व्या महापरिनिर्वाण दिनी भुसावळ येथे संयुक्त अभिवादन कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. या कॅन्डल मार्चमध्ये शहरातील सर्व उपासक उपासिकांनी सहभाग नोंदविला. या कॅन्डल मार्चची सुरुवात शहरातील गुरुचंद्रमणी विहारातून करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व तथागतांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. या प्रसंगी काही उपासकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, आज 6 डिसेंबर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 68वा जो दिन आहे. MA PhD DSc LLD DLit बार एट लॉ आणि या मुख्य पदांसह 32 सहपदे ज्यांच्याकडे होत्या असे तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदाते, या भारताचे मार्ग ज्यांनी दाखवला, जे ज्यांनी संविधान तयार केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज विनम्र अभिवादन करण्यासाठी भुसावळमधून आपल्याबरोबर बरीच मंडळी जमलेली आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा आपण आजच्या दिवशी त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेण्याची प्रयत्न. दादा दिवाळे सर, आपण काय आजच्या दिवशी काय आपल्या काय भावना? सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त शहरामध्ये वेगवेगळ्या बुद्धविहारांना आणि वेगवेगळ्या नगरांमध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आपण भुसावळच्या सर्व बौद्ध समाज बांधवांतर्फे आणि बौद्ध विकास समितीतर्फे एक रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, जो सकाळी 9 वाजेपासून जवळपास 3 वाजेपर्यंत तो रक्तदान शिबिर आपलं चाललं. त्यात रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आपण 106 जे दानदाते आहेत त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि त्यांनी रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आपण बौद्ध विकास समिती आणि सर्व समाज बांधव, भुसावळमधले सर्व समाज बांधवांच्या तर्फे आपण इथे गुरुचंद्रमणी बुद्ध विहार जे आहे पंडितांनगरचं, इथून आपण एक कॅन्डल मार्च, एक अभिवादन रॅली आयोजित केलेली आहे. ही रॅली इथे गुरुचंद्रमणी बुद्ध विहार पंडितांनगरपासून सुरू होणार आहे आणि रस्त्याने जाताना जितक्याही वस्त्या आहेत तिथले सर्व समाज बांधव त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तर असा आजचा आपला हा कार्यक्रम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व देशभर वेगवेगळ्या माध्यमातून लोक आदरांजली अर्पण करता आहात. आपण भुसावळकर जे आहे आपण रक्तदान करून आणि एक कॅन्डल मार्चच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करतो. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्यासोबत भुसावळ शहरातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपले मेढे सर हे सुद्धा उपस्थित आहेत. सर, आजच्या दिवशी आपल्या भावना काय आहेत? सर्वप्रथम आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पण बंधू, मला माझ्या या भावना व्यक्त करत असताना, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन जे झालं ते म्हणजे सर्वांना धक्कादायी होतं. आणि धक्कादायी यासाठी म्हणतो की त्यांचं जे पूर्ण कार्य होतं बोलले तर बाबासाहेब ते पूर्ण भारत मी बुद्धमय करीन. फक्त भारत बुद्धमय करण्याच्या आधी म्हणजे दीक्षा घेतली आणि 2 महिन्यानंतर बाबासाहेबांचं निधन झालं. ते पुढचं कार्य त्याचं अगदी अधून राहिलेलं आहे. तर ते कार्य आपण सर्वांनी जिद्दीनं खऱ्या अर्थाने पुढे नेलं आणि बुद्ध
बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि बुद्ध धम्म वाढवला तर हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल असं मी मानतो. आणि आपण ही रॅली आम्ही 2010 पासून दक्षिण भुसावळमधून गेल्या 15 वर्षापासून आम्ही सुरू केलेली आहे आणि या गुरुचंद्रमणी बुद्धविहारापासून ते आम्ही काढत असतो दरवर्षी. आणि संपूर्ण वस्त्या आपल्या क्रमाक्रमाने आपल्या या रॅलीमध्ये समाविष्ट होतात आणि रॅली एवढी मोठी होते जबरदस्त की लोकांचा प्रतिसाद खूप मिळतो. आणि तथागतान बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी ही उसळलेली असते आणि ही सारखी म्हणजे बाबासाहेबांचं प्रेम हे अजूनही काही कमी झालेलं नाही आहे, वाढत जात आहे. सर्वांना विनंती आहे की आपण बाबासाहेबांच्या कार्याला त्यागाला विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण एकत्रित यावं आणि येतो आहोत आपण सहभागी व्हावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत अनिल पारदे सर. आजच्या दिवशी आपल्या काय भावना आहेत? मैत्रीपूर्ण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या गुरुचंद्रमणी बुद्धविहार आणि सर्व परिसरात साजरा होत आहे. तरी या महापरिनिर्वाण दिनात यामध्ये सर्व भुसावळ शहरातील वाडी वस्ती जिथे जिथे बुद्धविहार आहे त्या ठिकाणचे सर्व आंबेडकर प्रेमी कॅन्डल मार्च शांततापूर्ण काढत आहे. इथून सुद्धा गेल्या 15 वर्षापासून सतत इथून कॅन्डल मार्च निघत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की मी या जो धम्माचा जो रथ इथपर्यंत आणलेला आहे तो तुम्हाला जर न्यायचा असेल तर पुढे न्या, परंतु त्याला मागे ओढू नका. तर अशी ही जी बाबासाहेबांचं जे ध्येय आहे आणि जे उपदेश आहे तो उपदेश काही ना काही प्रमाणात आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी सर्वांना मैत्रीपूर्ण देईल. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर झणके सर. सर, आजच्या दिवशी आपल्या काय भावना आहेत? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरं तर आजचा दिवस भावना व्यक्त करताना मन हे उच्चंबळून येत आहे साहजिक. कारण कॅम्पमध्ये मी दुपारी 2 वाजेपर्यंत होतो सर. लोक इतके प्रचंड आस्थेने अभिवादन बाबासाहेबांना करत होते. रक्तदान देऊन एवढी गर्दी होती तिथे की लोक आवरल्या जात नव्हते. अभिवादनासाठी लोकांची दानातून हे अभिवादन करण्याची म्हणजे तिथली पाहिल्यानंतर मन भरून येत होतं. आणि आपल्या सर्वांचे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोमन असं वाटतं की खरंच आपल्यातून जायला नको होते. आज ते आपल्याला सर्वांना हवे होते. बस एवढंच माझी भावना व्यक्त करतो. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आज या भुसावळ शहरामध्ये सालाबादप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी समस्त भुसावळातील बुद्धिस्ट बांधव नव्हे तर आंबेडकरी विचारधारेला वाहून घेतलेली सगळी जनता एकत्र येते आणि रस्त्यात चालत असताना लहान लेकरांना उचलून घेतो सर. तिला एक जवळ घेऊन घ्या. रॅलीमध्ये सहभागी व्हायचा आहे.
लाईन ठेवा. बरोबर असून चला. महागाई वाढली आहे, डिस्काउंट हवाय तर जॉईन करा झिरोसे स्टार्टअप ग्रुप. या प्रचंड महागाईच्या काळात मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा झिरोसे स्टार्टअप ग्रुप. अधिक माहितीसाठी संपर्क 8857077711.